नमस्कार मंडळी, मी वैशाली आर के किचनमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत पौष्टिक असे थालीपीठ। त्यासाठी मी थालीपीठाचे पीठ घेतले आहे। त्यामध्ये एक बीट किसून टाकला आहे, गाजर किसून टाकले आहे, थोडी कोथिंबीर व त्यामध्ये मिरची, लसूण, आल्याची पेस्ट टाकायची, थोडी हळद टाकूया, नंतर त्यामध्ये थोडा ओवा टाकूया। हे थालीपीठ खूप पौष्टिक असे आहेत, खायला खूप खुसखुशीत आणि खमंग लागतात। थोडे सफेद तीळ टाकलेत, मीठ टाकलं आणि पाणी घेऊन ते मळून घेऊयात। आपलं पीठ हे मळून तयार झालं आहे। सैलसर पीठ मळायचं, त्यामध्ये ओला कपडा घ्यायचा आणि त्यामध्ये आपल्याला जेवढा आकाराचे बनवायचे तेवढा गोळा घ्यायचा आणि पाण्याचा हात घेऊन थापून घ्यायचं। थालीपीठ आता आपण दोन्ही साइडून भाजून घेऊया। आपले दोन्ही साइडून भाजून झाले आहे। खूप लुसलुशीत असं मस्त थालीपीठ तयार होतं। आपलं थालीपीठ हे तयार झालं आहे। थोडंसं वरतून बटर टाकूया। आता आपण लहान मुलांना आवडेल असं थालीपीठ बनवूया। लहान मुलंही आवडीने खातील। त्यामध्ये थोडं पनीर टाकूया, पनीर किसून घेतलं आहे। नंतर त्यावरती थोडं चीज किसून घेऊया आणि नंतर थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि फोल्ड करूया। खूप छान असं थालीपीठ तयार झालं आहे। आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।